जयेशवाणी तुम्हाला असं वाटतं की हा वोट ट्रान्सफर होत नव्हतात मनापासून काम ते म्हणजे असं होतं बऱ्याचदा नेत्यांचं मनोमिलन होतं खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत नाही म्हणजे जेव्हा मनसे आणि शिवसेनेची युतीची घोषणा झाली होती तेव्हा आम्ही एक चर्चा केली होती म्हणजे राजेश तुम्ही त्या चर्चेत होतात तेव्हा मी असं म्हटलं होतं की दोन युती आपण महाराष्ट्रात बघतोय दोन युती किंवा आघाड्या बघतोय एक महायुती आहे याच्यामध्ये नेत्यांचं मनोमिलन तिथे वरती झालेलं आहे खाली कार्यकर्ते फार एकमेकात मिसळत नाहीत तीच गोष्ट महाविकासाकडे लागू होते जेव्हा 2019 पासून युती झाली नेते वरती एकत्र आहेत खाली कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आहेत पण मनसे शिवसेने अशी एकमेव युती असं माझं तेव्हाचं विश्लेषण होतं की जिथे नेत्यांचं मनोमिलन व्हायला खूप उशीर झाला पण कार्यकर्ते ऑलरेडी एकत्र होते पण आता बघितलं ते चित्र कदाचित एक्झॅक्ट उलटं दिसतंय पहिले तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आपण म्हणताय की महायुतीच्या नेत्यांचं मनोमिलन झालं म्हणजे हे कुठल्या अँगलनी झालं मला माहित नाहीये कारण नेत्यावरती एकत्र असं म्हणतात एक्झॅक्टली मी नेत्यांचंच नावं घेतो आता की नवी मुंबईचे भाजपचे नेते ठाण्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांविषयी काही चांगलं बोललेलं मी ऐकलं नाही पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार हे भारतीय जनता पार्टीविषयी चांगलं बोलताना मी ऐकलं नाही त्यामुळे की त्या नेत्यांचं मनोमिलन झालं हे म्हणणं मला वाटतं थोडंसं धाडसाचं ठरेल कारण की तिथे नेते आपापसात भांडत होते आमच्याकडे नेतेही भांडत नव्हते आणि कार्यकर्तेही नाही कारण काल मी एका दुसऱ्या वाहिनीवरती होतो आणि तिथे नेमकं मला ह्याचे उलट विचारलं की शिवसेना एवढं त्वेषाने लढते पण मनसे तुम्हाला मदत करत नाही का तर मी त्यांना बाजूला दाखवून दिलं दक्षिण मुंबईतला वॉर्ड होता की ते आमचे अरविंद गावडे जे आहेत ते माझ्या शेजारी बसले होते म्हटलं बघा शिवसेना शाखेत बसूनच आम्ही आता ही प्रचार संपल्यानंतर जी सगळी आखणी करतोय ते माझ्या शेजारीच होते मला एक गोष्ट फक्त पुढे न्यायची थोडीशी जी हेमंत सरांनी सांगितली की त्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला इथे प्रॉपरली एक फंड आणि प्रतिकूलता जमिनीवरची सरकारी मदतीची वगैरे या बाबतीत मला त्याच्या पुढे जाऊन अजून दोन गोष्टी सांगायच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला यंत्रणा एकांगी दिसल्या नाहीत का महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कंडक्ट होता निवडणूक आयोगाचा तो निवडणूक आयोगाच्या कंडक्टवरती आपण कधीच बोलणार नाही आहोत का एक लक्षात घ्या एखाद्या गोष्टीचं एखाद्या सिस्टीमचं दैवतीकरण करणं ज्याला म्हणतात ना तसं करू नका ना निवडणूक आयोगाचं TN सेशन सारखा माणूस येतो त्यावेळेस त्याला प्रतिष्ठा मिळते आणि आताची जी लोक आलेली आहेत बरं हे मी बोलतोय असं नाहीये मी एकटा बोलतोय असं नाहीये माझ्या शेजारी याच पॅनलवरती शिंदे गटाचे नेते सुद्धा बसलेले आहेत त्यांच्याही काही लोकांचे आक्षेप आहेत म्हणजे सगळे लोक निवडणूक आयोगावरती आक्षेप अहो साधी गोष्ट आहे बघा माझ्या हाताचा हे माझं काल केलेलं मत आहे माझं निघून गेलं काल संध्याकाळपर्यंत माझ्या आईनी मतदान केलं आणि ती पर्स घ्यायला गेली मोबाईल ठेवायला गेली तर तिच्या साडीला लागलं तो रंग आणि बोटावरचा निघून गेला ही जर परिस्थिती असेल आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने कंडक्ट करत आहे मला आश्चर्य वाटतं पोलिसांचं एक आपण बघा आत्तापर्यंत जी रकमा पकडल्या गेल्यात अहो कार्यकर्ते पकडतायत कुठे आमचे पकडतायत कुठे अजून कोणाचे पकडतायत कुठे वंचितचे पकडतायत कुठे काँग्रेसवाल्यांचे कार्यकर्ते पैसे वाटणाऱ्याला पकडतायत एक पोलीसवाला सापडला का हो पैसे पकडणारा की पोलिसांनी पकडलाय रेड करून पोलिसांनी छापा टाकला हे तुमचे स्थिर पथकं तुम्ही गावांच्या बाहेर वेशीवरती नाक्यांवरती लावले कुठे बातमी आल्या तो सर आपण माझ्यापेक्षा माध्यमांमध्ये आपली यंत्रणा माझ्यापेक्षा मजबूत आहे आपण मला सांगा यंत्रणा अशा पद्धतीने जर सत्ताधारी पक्षांना मदत करणार असतील तर या देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे आपण कालही चर्चा केली आजही करूयात आपण त्यात मी नाही म्हणत नाही पण मनसेला काय यश मिळत नाही या युतीमध्ये असा मनसेला यश न मिळण्यामागचं कारण मनसेनी आणि आम्ही मिळून ठरवूयात ना आमची मतं 100% झाली आहेत माझं पुन्हा मी अभिजित ब्रह्मनाथकर सरांशी सहमत आहे एक पार्टली ज्याला आपण म्हणतो की काही अंशी सहमत आहे की ते या बाबतीमध्ये की अजून हे सगळे आकडे फायनल व्हायचे आहेत ते म्हणत असतील कदाचित की मनसे खूप कमी राहील मलाही वाटते की हे 9-10च्या अजून पुढे जाईल डबल डिजिटमध्ये मनसे नक्की जाईल असं मला वाटतं कारण की काँग्रेस विषयी सुद्धा असंच म्हटलं जात होतं पण काँग्रेस बरं करताना या सगळ्याच आघाड्यांचा प्रॉब्लेम आहे आघाडीमध्ये काय झालं ना म्हणजे एक मी नेहमी शब्द वापरतो की भागीदारी जी असते ना त्यामध्ये एकाला भागी मिळते दुसऱ्याला दार मिळतं असं बऱ्याचदा होतं पण त्याच्यात तेच झालंय का कारण हीच परिस्थिती मला शिवसेना आणि भाजपची दिसते मुंबईपुरतं बोलायचं ज्योती वाघमारे आपल्यासोबत ज्योतिताई आकडे बघा ना म्हणजे तिथे जर आपण फोड केली आकड्यांची जर डिटेल आकडे आपण बघितले भाजप 100 पार करताना तिथे दिसत आहेत पण त्या प्रमाणात मात्र शिवसेनेला यश मिळताना दिसत नाहीत म्हणजे तिथेही वोट ट्रान्सफरचा प्रॉब्लेम झालाय नाही सर तुमचा का तुम्ही मला वाटतं इथे काय का तुम्ही दरवेळेस म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे बोलतात तेव्हा ते नेहमी स्ट्राईक रेट बद्दल बोलतात यावेळेस जर स्ट्राईक रेट बघायला गेलो तर तो फारच कमी तुम्ही 90च्या आसपास जागा लढलात आणि 29 जागा सध्या तुम्ही आघाडीवरती आहात हो आपण अगदी बरोबर बोललात सर की एकनाथ शिंदे साहेब हे उत्तम फिनिशर पण आहेत आणि ते नेहमीच चांगल्या स्ट्राईक रेट बद्दल बोलतात की कमी बॉलमध्ये जास्त धावा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि परंतु आता सुद्धा आपण जे बघतोय की हे अजून कल आहेत ट्रेंड्स आहेत त्याच्यामुळे आम्ही अजून आशावादी आहोत की बघा की आम्ही जागा लढवल्या होत्या हे 91 लढवल्या होत्या
आता आपल्याला समोर जो आकडा दिसतोय स्क्रीनवरती तो 29-30चा दिसतोय आणि अजून बऱ्याच ठिकाणची मतमोजणी ही सुरू व्हायची आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अर्धशतक नक्की पार करणार आहोत हा आत्मविश्वास आम्हाला आहे. वोट ट्रान्सफरच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही पारंपरिक आणि वैचारिक युती आहे. त्याच्यामुळे याच्याही आधी आपण विधानसभेला बघितलं किंवा आपण लोकसभेला बघितलं तर त्या पद्धतीचं यश हे मिळालेलेच आहे. हे चित्र नक्की बदलेल आणि चांगल्या जागा आम्हाला मिळतील. पण तिथं झालं नाही वोट ट्रान्सफर दिसतं बऱ्याच ठिकाणी. मला असं वाटतं की मला भाजपची प्रतिक्रिया घेऊयात ना. म्हणजे आपण चर्चा सुरू ठेवूयात ना. मला फक्त इंटरव्हेन्शन फक्त ताईंनी बोललं पारंपरिक वैचारिक युती आहे. मग ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये ही युती दिसली नाही का? पण एक पॅटर्न माझ्या वॉर्डमध्ये भाजपचा उमेदवार विजय झाला त्याने शिवसेनेचा पराभव केला. उमेदवाराच्या पत्नीचा. कमलेश सर, एक पॅटर्न विषयी जे तुम्ही बोलला ना तो पॅटर्न इथे पण बघा. ह्या सगळ्या आकड्यांमध्ये जो विधानसभेला पॅटर्न होता, जो नगर परिषदांचा पॅटर्न होता, राखून ठेवा. तो पॅटर्न राखून ठेवा. होल्ड युअर हॉर्सेस. तुम्ही त्या मुद्द्याबद्दल चर्चा करायची कारण तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मला वोट ट्रान्सफर तर मला काँग्रेस आणि वंचितलाही तोच विषय मला त्याबद्दल बोलायचा आहे. भाजपचे ऍडव्होकेट अनिकेत निकम सुद्धा आपल्यासोबत ड्रॉप झाले. त्यांच्याकडे परत जाईन त्यांच्याकडे मी. योगेश शिले आहेत का आपल्यासोबत मनसेचे? योगेशजी तुम्ही ऐकत असाल ही चर्चा. मनसेकडे मतं ट्रान्सफर झालेले नाहीयेत? नाही, मतं ट्रान्सफर झाली नाहीत असं म्हणणार नाही मी. कसं काय कमी झाला आकडा? दोन पक्ष ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी बॉन्डिंग व्हायला थोडस वेळ लागतं कदाचित. आमचं आणि आम्ही पहिल्यांदा कुठल्या तरी आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये लढतोय, त्यामुळे थोडस समन्वयाचा प्रॉब्लेम होता. बघू, थोडा कालावधी जायला देऊया आपण. चांगल्या पद्धतीने रिझल्ट बदललेला दिसेल. ठीक आहे, मला तुमची गोष्ट अप्रिशिएट करतो. तुम्ही प्रामाणिकपणे गोष्ट मान्य करा की समन्वयाचा अभाव होता. एक ओळ सांगतो, ज्या दिवशी प्रचार संपला त्याच्या एक दिवस आधी अंधेरीतला जो धुरी नावाचा उमेदवार आहे, खुशाल धुरी, त्याचं काम शिवसेनेचे लोक करत नव्हते याची तक्रार त्याने जाऊन संजय राऊत यांच्याकडे केलेली होती सामनामध्ये की, आणि त्यातही तो अपक्ष म्हणून आणखी काहीतरी उमेदवारी वगैरे त्याने भरली होती आणि तो त्याचा प्रतिसाद देत नव्हता. म्हणजे मग जर समजा अशा महत्वाच्या ठिकाणी पण असंच होणार होतं तर मग आपण कसं म्हणू शकतो की वोट ट्रान्सफर झाली? प्रामाणिकपणे आपल्या योगेशला प्रामाणिकपणे मान्य करतात की समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे आता याच्यापेक्षा अजून काय वेगळं बोलायचं? मी एक सांगतो, एकनाथ शिंदेना जास्त जागा हव्या होत्या त्या त्यांनी पदरात पाडल्या, बरोबर. पण जागा कमी आल्यात. तर जागा त्यांच्या कमी येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दुःख आहे का आनंद आहे हा प्रश्न आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं 100च्या वरचं टार्गेट झालेलं आहे आणि शिंदेना रोखण्यामध्ये काही भाजपचा सुद्धा काही प्रयत्न आहे का हाही प्रश्न विचारणार. ठीक आहे, आपल्यासोबत ॲडव्होकेट अनिकेत निकम सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यांना पटकन जायचं म्हणून त्यांना हा प्रश्न घेतो मी. अनिकेतजी, तुमच्याशी पहिल्यांदा राजकीय चर्चा करतोय. याच्यापूर्वी तुमच्याशी बऱ्याचदा बोलताना अनेक कायदेशीर विषयांबद्दल तुमच्याशी चर्चा केली आहे. पण पहिल्यांदा ही राजकीय चर्चेत आम्ही ही चर्चा करतोय की वोट ट्रान्सफर ही झालेलं दिसत नाहीये. म्हणजे बघा, भाजप शिवसेनेमध्ये जे अंतर आहे इथे कुठेतरी एक दोघांमध्ये ही कुठली दरी होती किंवा वोट ट्रान्सफर होऊ शकलं नाही. हे बघा, भाजप आणि शिंदे सेना जी शिवसेना आहे, मूळ शिवसेना, हे युती म्हणून लढलेले आहेत. आणि आपण जर बघितलं, देवेंद्रजी आणि एकनाथजी या दोघा नेत्यांनी सातत्याने विकासाचाच मुद्दा मुंबईत मांडला, महाराष्ट्रात देखील मांडला. त्यामुळे जनतेने या विकासाच्या मुद्द्यावरती विचार ठेवूनच यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. आणि जनतेने हे देखील सिद्ध केलं आहे की महाराष्ट्रात फक्त विकास हाच एक ब्रँड आहे. कोणाच्या आडनावाचा ब्रँड इथे चालत नाही. तर जनतेसाठी जे कार्यरत असतात, जनतेसाठी जे काम करतात, त्यांना जनता निवडून देते. आणि तोच आपल्याला कल आता दिसतोय मुंबईत देखील आणि इतरत्र महाराष्ट्रात देखील. पण बघा ना, मुंबईतले पण चर्चा करतो अनिकेतजी, पण 90 जागा लढत आहे शिवसेना. आता जे कल आहेत त्याच्यामध्ये जेमतेम 30-29 जागांवरती शिवसेना आघाडीवरती आहेत. भाजपचा स्ट्राईक रेट बघितला तर भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम दिसतोय. भाजप एक 150च्या आसपास, त्याच्या खाली 137 जागा लढलं आणि 100 जागांच्या आसपास भाजप पुढे इथे. त्यामुळे तुम्ही विकासाचं राजकारण करताय, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लोकांना अपील केलं, पण फक्त भाजपचाच विकास पटलाय का? शिंदेचा विकास पटला नाही का मतदारांना? खरं म्हणजे कमलेशजी, हा प्रश्न शिंदे सेनेच्या आपले जे त्यांचे जे स्पीकर किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांना विचारलं पाहिजे. पण मला असं वाटतं की ते देखील अंतर्मुख होऊन विचार करतील कुठे काय झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं आता दुपारचे 3 वाजता आहेत, 5 वाजता शेवटचे वॉर्ड ओपन होतील, त्यांचं काउंटिंग सुरू होईल. त्यामुळे 6-7 वाजेपर्यंत संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल.
की कोणाला किती सीट्स मिळालेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं महायुती म्हणून आम्ही एकत्रित पुढे जनतेपुढे गेलो आहेत आणि जनतेने महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे. नाही, माझं ते मूळ मुद्दा तिथेच अडतोय माझा की महायुतीमध्ये एकाला भरघोस, एकाच्या पत्रामध्ये भरघोस त्यांनी मताचं दान टाकलंय आणि एकाला थोडंसं अर्धा हात घेतलाय. याचं तुम्ही कसं अनालिसिस कराल? भाजपला आनंद आहे आपल्या यशाचा असणारच, पण शिंदेना कमी यश मिळालंय याचं दुःख तरी असेलच. आता हे त्यांना तेवढे मतं का कमी पडलेत अजून पूर्ण निकाल यायचा आहे, परंतु मला असं वाटतं की अंतर्मुख होऊन ते देखील विचार करतील, अनालिसिस करतील कुठे काय कमी पडलं किंवा कुठे वोट ट्रान्सफर झाले नाहीत किंवा कुठे फटका बसला याची निश्चित ते देखील अंतर्गत त्यांच्या चर्चा करतील. परंतु आज महायुती म्हणून जेव्हा आम्ही समोर जात आहोत, आमचा एकच मुद्दा होता की महायुतीचा मराठी महापौर मुंबईत बसला पाहिजे, जो आता बसताना आपल्याला दिसतोय. बरं त्यांना अंतर्मुखून तुम्हाला विचार करायचे व्हाल, अंतर्मुखून विचार करावा लागेल पण तुम्हाला. काही गोष्टींची कमी जरी ह्यांना पडणार असेल तर मग इतर पक्षाने निवडणुका न लढलेल्या बऱ्या. का म्हणजे- मग ते म्हणतं की काय कमी पडलं त्यांना अरे पण त्यांनी निवडणुका अंतर्मुख तुम्हाला लढायला. का कमी पडली मत ही ज्योतिताई? नाही, मला एक वाटतं की एवढ्या लवकर आपण कोणत्याही निष्कर्षाला पोहोचणं बरं. हे खूप घाईचं ठीक ठरतं. आहे, आपण सद्यस्थितीवर चर्चा करूया. पण लेटेस्ट टॉक अबाउट द सद्यस्थितीवर प्रेझेंट. चर्चा करत असताना सुद्धा मी एवढंच म्हणेन की तो एकनाथ शिंदे साहेबांची ओळखच ही आहे की ते प्रचंड प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू आहेत. त्यांनी उभा आडवा महाराष्ट्र पालथा घातला, पण जर हे आकडे दिसत असतील ना तर बघा खरंच लोकशाहीमध्ये अंतर्मुख व्हायची गरज आहे. हां? तर खरंच अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. नाही, हे बघा मी काय म्हणते की जनतेनं जो मॅन्डेट दिलेला आहे तो हा स्वीकारावाच लागतो कोणत्याही पक्षाला आणि त्याच्यावरती विचार हा करावाच लागतो. परंतु मला अजूनही आत्मविश्वास आहे की एक फर्स्ट पार्ट आमचा हा आहे की आम्ही जे म्हणत होतो की महायुतीचा महापौर बसणार आहे किंवा महायुतीला बहुमत मिळणार आहे किंवा मुंबईची जनता महायुतीच्या सोबत उभी राहणार आहे, हे आपण खरं होताना दिसतोय. त्यात पुन्हा म्हणजे आपण ठाकरे बंधूंबद्दल बोलताना दोन्ही बंधूंचा एकत्रित विचार करतोय. इथे महायुती म्हणून आम्ही जर एकत्रितरित्या बोललं तर आम्ही यशस्वीच ठरतोय, पण त्यातही एक पक्ष म्हणून वेगळं विश्लेषण करायचं असेल तर त्या संदर्भात नक्कीच संध्याकाळपर्यंत आकडे बदललेले दिसतील, हा अजूनही आम्हाला